Students, welcome to the lecture of Inorganic Chemistry. In this lecture, I am going to discuss about standard electrode potential. So what is electrode potential? Electrode potential is defined as the potential developed on a metal when it is immersed into a solution of its own ions. The potential developed on a metal when it is immersed into a solution of its own ions. म्हणजेच काय तर एखादा इलेक्ट्रोड किंवा एखादा मेटल जेव्हा त्याच्याच आयनच्या सोल्युशनमध्ये बुडवला असेल तेव्हा त्या मेटलवर जे पोटेन्शियल डेव्हलप होईल त्याला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण जर कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये बुडवला असेल किंवा झिंक मेटल किंवा झिंक इलेक्ट्रोड जेव्हा आपण झिंक सल्फेटमध्ये बुडवला असेल तेव्हा त्या मेटलवर जे पोटेन्शियल डेव्हलप होईल त्या इलेक्ट्रोडवर जे पोटेन्शियल डेव्हलप होईल त्याला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणतो. मग इलेक्ट्रोडवर ज्या रिॲक्शन्स होतात त्या दोन प्रकारच्या रिॲक्शन्स आपण लिहू शकतो. जवळपास सर्व जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत त्यांची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ही +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. +2 ऑक्सिडेशन स्टेट ही स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे जवळपास सर्व ट्रान्झिशन एलिमेंट्सची. मग आपल्याला माहिती आहे जेव्हा मेटलचं रूपांतर मेटल आयनमध्ये होतं म्हणजेच बाय द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी मेटलचं रूपांतर मेटल आयनमध्ये होतं आहे आणि काय होतं आहे या ठिकाणी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी हा जो मेटल आहे तो इलेक्ट्रॉन काय करतो लूज करतोय म्हणजेच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतोय. आणि जेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो तेव्हा आपण म्हणतो की त्या ठिकाणी काय होतंय ऑक्सिडेशन होतं. ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आणि जेव्हा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो हीच जर रिॲक्शन आपण समजा रिव्हर्स लिहिली या ठिकाणी हे आपण या ठिकाणी लिहून घेऊ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. ही रिॲक्शन आपण रिव्हर्स लिहिली म्हणजे जेव्हा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होईल जेव्हा मेटल आयनचं रूपांतर मेटलमध्ये होईल या ठिकाणी काय होतंय गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं आहे. मग जेव्हा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं इलेक्ट्रॉन जेव्हा गेन केले जातात त्याला आपण काय म्हणतो त्या रिॲक्शनला रिडक्शन असं म्हणतो. मग इलेक्ट्रोडवर दोन प्रकारच्या इलेक्ट्रोडवर ज्या रिॲक्शन होतात त्या आपण दोन प्रकारे लिहू शकतो ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन. अकॉर्डिंग टू द लेटेस्ट कन्व्हेन्शन the electrode reactions are written in the form of reduction. लेटेस्ट कन्व्हेन्शननुसार इलेक्ट्रोडवरच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या रिडक्शन फॉर्ममध्ये लिहिल्या जातात. मग हे जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे हे कसं मेजर करतात तर कुठल्याही सिंगल इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण मेजर करू शकत नाही. तर पण
दुसरा इलेक्ट्रोड ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला माहिती असेल तो सोल्युशनमध्ये ठेवून दोन इलेक्ट्रोडमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपण मेजर करू शकतो. म्हणजेच काय, सिंगल इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण मेजर करू शकत नाही, पण दोन इलेक्ट्रोडमधलं इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते आपण मेजर करू शकतो. मग जो स्टँडर्ड आहे ज्याच्यासोबत सर्वांचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कम्पेअर केलं जातं तो आहे हायड्रोजन इलेक्ट्रोड. जे स्टँडर्ड आहे एक प्रमाण ठेवलेलं आहे ज्याच्यासोबत सर्व इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कम्पेअर केलं जातं तो आहे हायड्रोजन इलेक्ट्रोड. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन इलेक्ट्रोड मध्ये काय होतं, हायड्रोजन गॅस जो आहे हायड्रोजन गॅस पास केला जातो आणि या हायड्रोजन गॅसचं जे प्रेशर असतं ते असतं 1 बार. हा हायड्रोजन गॅस 1 मोलर H+ आयन सोल्युशन जे असतं H+ आयन, हा हायड्रोजन गॅस H+ आयन सोल्युशनमध्ये पास केला जातो आणि ह्या H+ आयनचं जे सोल्युशन असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं 1 मोलर, म्हणजेच 1 मोलर HCl असेल समजा. आणि टेम्परेचर जे असतं ते असतं 25 डिग्री सेंटीग्रेड. तर ही जी कंडिशन आहे ही स्टँडर्ड कंडिशन आहे. म्हणजेच आपल्याला जर एखाद्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेजर करायचं असेल आणि ह्या हायड्रोजन इलेक्ट्रोडचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, या हायड्रोजन इलेक्ट्रोडचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे ते 0.00 व्होल्ट कन्सिडर केलं गेलं आहे. म्हणजेच आपल्याला एखाद्या इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर करायचं असेल तर आपण काय करू, त्याला हायड्रोजन इलेक्ट्रोडसोबत कनेक्ट करू आणि ह्या दोघांमधलं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण काय करू, इलेक्ट्रोड पोटेन्शियलमधला डिफरन्स आपण मेजर करू. आणि हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला ऑलरेडी माहिती असेल ते आपण काय कन्सिडर केलं, 0.0 व्होल्ट. या पद्धतीने आपण दोन इलेक्ट्रोडमधलं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकतो. मग इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते आपण दोन प्रकारे लिहू शकतो. एक असतं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि दुसरं असतं रिडक्शन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे, ऑक्सिडेशन आपण जर समजा स्कँडियम घेतला आणि याची ऑक्सिडेशन आपल्याला रिॲक्शन लिहायची असेल तर आपण कसं लिहिणार, स्कँडियमची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे +3, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काय करेल, हा लूज करेल. म्हणजेच हे काय झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं या ठिकाणी. म्हणजेच ही रिॲक्शन काय आहे तुमची, ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. मग याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण कसं लिहिणार, तर ई स्टँडर्ड, ई जो आहे या ठिकाणी हा आहे ई फॉर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि दिस सिम्बॉल इज फॉर स्टँडर्ड कंडिशन. सो ई स्टँडर्ड, स्कँडियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, स्कँडियमचं कन्व्हर्जन होतं आहे स्कँडियम +3 मेटल आयनमध्ये. म्हणजे स्कँडियमचं रूपांतर स्कँडियम मेटल आयनमध्ये होतं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय होतं आहे, आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी काय होतं, ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होतं आहे, म्हणजेच ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. इज इक्वल टू, मग याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे आहे ते आहे +2.10 व्होल्ट. आपल्याला जर रिडक्शन पोटेन्शियल लिहायचं असेल तर आपण रिडक्शन रिॲक्शन लिहिणार स्कँडियमची, म्हणजेच हीच रिॲक्शन रिव्हर्स लिहिणार, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग स्कँडियम 3+ आयन +3 इलेक्ट्रॉन्स, या ठिकाणी गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स होत आहे. म्हणजेच काय होतं, रिडक्शन होतं आहे, रिडक्शन. आणि मग याचं स्कँडियम आयनचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, स्कँडियममध्ये होतं आहे. म्हणजेच ही रिडक्शन रिॲक्शन होते, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं आहे या ठिकाणी. मग याचा आपल्याला रिडक्शन पोटेन्शियल जर लिहायचं असणार तर आपण लिहिणार ई स्टँडर्ड स्कँडियम 3+ स्कँडियम.
म्हणजे स्कँडियम 3+ रूपांतर स्कँडियममध्ये होतं आहे. म्हणजे लगेच आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे ही रिडक्शन रिॲक्शन आहे. इज इक्वल टू -2.10 वोल्ट. -2.10 वोल्ट. म्हणजे आपण जर ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्कँडियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल पाहिलं तर ह्या ज्या व्हॅल्यू आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियलची आणि रिडक्शन पोटेन्शियलची ही व्हॅल्यू सेम आहे. फक्त साईन जे आहे ते साईन अपोजिट आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जेवढं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असतं तेवढं रिडक्शन पोटेन्शियल काय असतं, कमी असतं. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर आपण ऑक्सिडेशन म्हणजेच काय, ऑक्सिडेशन पोटेन्शियल जेवढं जास्त असेल तेवढं रिडक्शन पोटेन्शियल कमी असेल. मग आता आपण जर स्कँडियमचं आणि टिटॅनियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल कम्पेअर करून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. आपण आता ऑक्सिडेशन पोटेन्शियल बघूयात स्कँडियमचं. ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल कसलं तर स्कँडियमचं आणि टिटॅनियमचं. मग स्कँडियम आणि टिटॅनियम. स्कँडियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे काय, +2.10 वोल्ट. आणि टिटॅनियमचं जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे ते आहे +1.60 वोल्ट. आणि रिडक्शन पोटेन्शियल जे आहे, रिडक्शन पोटेन्शियल, स्कँडियमचं रिडक्शन पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू सेम असते, फक्त साईन काय असतं, अपोजिट असतं. मग आपण लिहिणार -2.10 वोल्ट आणि टिटॅनियमचं काय राहील -1.60 वोल्ट. मग आपण आधी ऑक्सिडेशन पोटेन्शियलबद्दल बोलूया. तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे आहे स्कँडियमचं ते आहे +2.10 वोल्ट आणि टिटॅनियमचं आहे +1.60 वोल्ट. मग आपल्या लक्षात येईल की स्कँडियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल टिटॅनियमच्या ऑक्सिडेशन पोटेन्शियलपेक्षा जास्त आहे. स्कँडियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे आणि टिटॅनियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी आहे. म्हणजे स्कँडियमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी टिटॅनियमच्या इलेक्ट्रॉन लूज करण्याच्या टेंडन्सीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह स्कँडियम हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू टिटॅनियम. रिडक्शन पोटेन्शियल बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर स्कँडियमचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे टिटॅनियमच्या रिडक्शन पोटेन्शियलपेक्षा. म्हणजे स्कँडियमचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे आणि टिटॅनियमचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे. कारण ही जी व्हॅल्यू आहे ही काय मोर निगेटिव्ह आहे, ही लेस निगेटिव्ह आहे. म्हणून याचं रिडक्शन पोटेन्शियल जे आहे स्कँडियमचं ते कमी आहे टिटॅनियमपेक्षा. म्हणजेच आणि अकॉर्डिंग टू लेटेस्ट कन्व्हेन्शन द इलेक्ट्रोड रिॲक्शन्स आर रिटन इन द फॉर्म ऑफ रिडक्शन. लेटेस्ट कन्व्हेन्शननुसार ज्या इलेक्ट्रोडच्या रिॲक्शन आहेत त्या रिडक्शन फॉर्ममध्येच लिहिल्या जातात. आणि म्हणून जेव्हाही स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं कुठे म्हटलेलं असेल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं जर म्हटलं असेल जेव्हा फक्त स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हटलं असेल तेव्हा ती रिडक्शन पोटेन्शियलच असतं. जेव्हा पुस्तकामध्ये किंवा कोणी उल्लेख करत असेल की इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल तर ते रिडक्शन पोटेन्शियलच कन्सिडर केलेलं असतं. मग आपण जर पाहिलं या ठिकाणी रिडक्शन पोटेन्शियल जे आहे स्कँडियमचं ते कमी आहे आणि टिटॅनियमचं जास्त आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी असेल, म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू जेवढी जास्त निगेटिव्ह असेल त्याची इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी टेंडन्सी आहे ती जास्त असेल.
म्हणजेच तो तेवढा जास्त काय असेल, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल. तेच आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या बाबतीत तसंच म्हणतोय, फक्त जे साईन्स आहेत ते अपोजिट आहेत. म्हणजे ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी, तेवढी त्याची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी जास्त असेल. म्हणजे तेवढाच तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर त्याचं तेवढंच काय असेल, जास्त असेल. या पद्धतीने मग आपण या ठिकाणी फक्त रिडक्शन पोटेन्शियलबद्दल बोलणार आहोत. हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण फक्त समजण्यासाठी घेतलं. मग जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, समजा स्कॅन्डियम, आपण आता रिडक्शन पोटेन्शियल बघूया. स्कॅन्डियमचं आपण रिडक्शन पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण ज्याला म्हणतो, आपण लिहिलं आहे की ते आहे -2.10 व्होल्ट. आणि टिटॅनियमचं काय आहे, -1.60 व्होल्ट. सो द निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल with reference to the negative standard reduction potential or standard electrode potential indicates that with reference to standard hydrogen electrode, the electrode process involves oxidation. म्हणजेच निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे असेल ते आपल्याला काय दाखवतं, तर इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. हे आपल्याला कशावरून कळतं, निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची जी व्हॅल्यू असते त्याच्यावरून आपल्याला कळतं की इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन रिॲक्शन होतं. अँड द इलेमेंट्स विथ निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, elements with negative standard electrode potential are acts as reducing agent. Reducing agent means a substance which is capable of losing electron. Reducing agent म्हणजे a substance which is capable of losing electrons. मग आपण या ठिकाणी म्हणतोय की ज्यांचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे निगेटिव्ह असतं, त्या इलेक्ट्रोडवर, त्या मेटलवर ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते. आणि आपण असंही म्हणतो आहे की ज्या इलेमेंटचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल निगेटिव्ह असतं ते काय असतात, रिड्युसिंग एजंट असतात. रिड्युसिंग एजंट म्हणजेच काय, तर या इलेमेंट्स, हे जे इलेमेंट्स असतात हे स्वतः ऑक्सिडाईज होतात म्हणजे हे काय करतात, स्वतः इलेक्ट्रॉन लूज करतात. आपल्याला माहिती मेटल्स आहेत म्हणजे यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची. हे काय करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात म्हणजे स्वतः ऑक्सिडाईज होतात आणि दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणतात. दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणणारे हे एजंट असतात, म्हणून यांना रिड्युसिंग एजंट म्हणतात. जेव्हा हे स्वतः ऑक्सिडाईज होतील तेव्हाच दुसऱ्याचं काय रिडक्शन घडवून आणू शकतील, म्हणजेच हे रिड्युसिंग एजंट असतात असं आपण म्हणू शकतो. मग निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलवरनं आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे काय, त्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. आणि दुसरी गोष्ट, ते जे इलेमेंट्स आहेत ज्यांचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल निगेटिव्ह आहे, द एलिमेंट्स विथ निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट. हे रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात. अँड द एलिमेंट्स विथ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल आर ॲक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. असे जे एलिमेंट्स असतात ज्यांचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल पॉझिटिव्ह असतं ते ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे अ सबस्टन्स विच इज कॅपेबल ऑफ गेनिंग इलेक्ट्रॉन्स. जो इलेक्ट्रॉन गेन करतो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग
एजंट असं म्हणतो. हे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवून आणतात. यानंतर द निगेटिव्ह ऑर द, आपण असं म्हणू शकतो की निगेटिव्ह जेवढं इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं, ग्रेटर द निगेटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा आपण आधी असं म्हणूया द इलेमेंट्स हॅविंग निगेटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑर निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, द इलेमेंट्स हॅविंग, असे एलिमेंट्स की ज्यांचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल, द एलिमेंट्स हॅविंग निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल are said to be electropositive because since they have greater tendency than hydrogen electrode. Then hydrogen to change into positive ions. Or since they have greater tendency than hydrogen to lose electrons. So आपण काय म्हणतो या ठिकाणी, द एलिमेंट्स हॅविंग निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आर सेड टू बी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ज्यांचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल निगेटिव्ह असेल ते काय असतील, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर असतील. कारण काय, त्यांची जी टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची ती हायड्रोजन गॅस जो आहे, हायड्रोजन इलेक्ट्रोडपेक्षा त्यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची जास्त आहे. म्हणून आपण त्यांना इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असं म्हणतो. सो द एलिमेंट्स हॅविंग निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आर सेड टू बी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बिकॉज दे हॅव ग्रेटर टेंडन्सी दॅन हायड्रोजन टू चेंज इन टू पॉझिटिव्ह आयन्स ऑर टू लूज इलेक्ट्रॉन्स असं आपण म्हणू शकतो. मग द ग्रेटर द निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल negative standard electrode potential the greater is the electropositive character. The greater is the electropositive character of the element. म्हणजेच काय, जेवढं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू जास्त निगेटिव्ह असेल, द ग्रेटर द निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, जेवढं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू जास्त निगेटिव्ह असेल
म्हणजेच जेवढं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी असेल किंवा जेवढी स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू जास्त निगेटिव्ह असेल तेवढाच तो जो इलेमेंट असेल तो काय असेल, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल, तेवढंच त्याचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय असेल, जास्त असेल. हायर निगेटिव्ह व्हॅल्यू मोर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ द इलेमेंट. या पद्धतीने मग आपण पाहिलं आहे की स्कँडियम जो आहे, स्कँडियमची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते जास्त निगेटिव्ह आहे, हायर निगेटिव्ह व्हॅल्यू ही ॲज कम्पेअर टू दिस, आणि म्हणून स्कँडियम मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे टिटॅनियमपेक्षा असं आपण म्हणू शकतो. सो मग यावरून आपण असंही म्हणू शकतो, सो ॲज वी मूव्ह अलॉंग अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, the standard electrode potential, as we move along a period from left to right, the electropositive character, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होत जातं, कमी होत जातं. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजेस, बरोबर. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होत जातं, कमी होत जातं. अँड देअरफॉर the standard electrode potential value, standard electrode potential value becomes less negative. म्हणजे पिरियडमध्ये, कुठल्याही पिरियडमध्ये आपण जेव्हा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जातो तेव्हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जे आहे ते कमी कमी होत जातं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय होईल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे ती लेस निगेटिव्ह होत जाईल, म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय वाढत जाईल. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जे आहे ते कमी कमी होत जातं आहे, म्हणजेच जी व्हॅल्यू आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची ही काय होत जाते, लेस निगेटिव्ह होत जाते. म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल जे आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय होत जाते, लेस निगेटिव्ह होत जाते, म्हणजेच वाढत जाते. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जसं कमी होईल तशी जी व्हॅल्यू आहे ती काय होत जाईल, लेस निगेटिव्ह होत जाईल. म्हणजेच काय होत जाईल, रिडक्शन पोटेन्शियल जे आहे ते काय होत जाईल, वाढत जाईल. असं आपण म्हणू शकतो. मग आपण आता ट्रान्झिशन सिरीजमध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियलचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत हे पाहूया. आता आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल पाहूयात. एलिमेंट स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इन व्होल्ट्स. स्कँडियम जो आहे त्याचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल आहे ते आहे -2.10. टिटॅनियमचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे -1.60. व्हॅनेडियमचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे -1.20. क्रोमियमचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे -0.74. मॅग्नीजचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे -1.18. आयनचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते आहे -0.44. कोबाल्टचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे -0.27 व्होल्ट्स.
निकेलचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे -0.24 व्होल्ट्स, कॉपर प्लस 0.34 व्होल्ट्स, आणि झिंक जो आहे, झिंकचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे -0.76 volts. So this is the standard electrode potential of first transition series elements. So the standard electrode potential, आणि आपल्याला माहिती आहे जे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण 0.00 व्होल्ट कन्सिडर केलेलं आहे. So the standard electrode potential of the elements of first transition series except copper are more negative than the potential of standard hydrogen electrode which is considered as 0 किंवा which is taken as 0. So the standard electrode potential of the elements of first transition series except copper are more negative than the potential of standard hydrogen electrode which is taken as 0. म्हणजेच काय, जे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे इलेमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल एक्सेप्ट कॉपरला सोडून जे आहे ते काय आहेत, मोर निगेटिव्ह आहे. कोणापेक्षा? पोटेन्शियल स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे त्याच्यापेक्षा मोर निगेटिव्ह आहे. कारण आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे ते काय कन्सिडर केलं आहे, 0.00 व्होल्ट. It is expected therefore that these elements would evolve hydrogen gas when reacted with acid solution except copper. So it is expected therefore that these elements except copper would evolve hydrogen gas when react with acid solution. आपल्याला माहिती metals are electropositive in nature and they have tendency to lose electron. म्हणजे जर ह्या मेटल्स की रिॲक्शन आपण H+ आयनचं सोल्युशन जे असेल त्याच्यासोबत केली, मेटलची रिॲक्शन जर आपण H+ आयनचं जे सोल्युशन असेल म्हणजे ॲसिड सोल्युशन जे असेल त्याच्यासोबत केली तर काय होईल, जवळपास जे सर्वच जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे त्यांची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती काय +2 आहे. म्हणजे हा जो मेटल आहे हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन लूज करेल. इथं 2 हायड्रोजन 2 H+ आयन आहेत म्हणजे एका हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, 2 हायड्रोजन आहेत. म्हणजे मग काय होईल, हा मेटल 2 इलेक्ट्रॉन लूज करेल म्हणजे याच्यावर काय येईल, या मेटल आयनवर 2+ चार्ज येईल 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे किंवा लूज केल्यामुळे. मग काय होईल, या हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन हा एक हायड्रोजन घेईल आणि काय होईल, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होईल. सो इट इज एक्सपेक्टेड therefore that these metals would evolve hydrogen gas when reacted with acid solution except copper. कॉपर जो आहे तो हायड्रोजन गॅस इव्हॉल्व करणार नाही कारण त्याचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह त्याचं नेचर नाही आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर नाही आहे, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली लूज करणार नाही आणि इलेक्ट्रॉन लूज करणार नाही म्हणून हायड्रोजन गॅस इव्हॉल्व व्हायचा प्रश्नच येत नाही. मग थर्ड पॉईंट जो आहे तो आपण कॉपरबद्दल म्हणू शकतो, कॉपर हॅज पॉझिटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. Copper has positive standard electrode potential that is +0.34. It indicates that the copper is least reactive metal out of the first transition series. म्हणजेच काय, कॉपरचं जे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे ते काय पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की कॉपर हा जो आहे हा लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधला, कारण त्याचं
इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय पॉझिटिव्ह आहे. सो दिस युनिक बिहेवियर ऑफ कॉपर ऑल्सो इंडिकेट्स दॅट इट्स इनॅबिलिटी टू इव्हॉल्व हायड्रोजन गॅस फ्रॉम ॲसिड्स. हे जे कॉपरचं युनिक बिहेवियर आहे हे आपल्याला यावरून आपण असंही म्हणू शकतो, जेव्हा आपण ह्या कॉपरला H+ आयनच्या सोल्युशनसोबत जर रिॲक्ट केलं तर हायड्रोजन गॅस हा इव्हॉल्व करू शकत नाही. कारण काय, हा इलेक्ट्रॉनच लूज करणार नाही. हे H+ आयन जे आहेत हे ॲसिड सोल्युशनमध्ये असलेले H+ आयन जे असतील त्यांना जर इलेक्ट्रॉन्स मिळणारच नाही तर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व व्हायचा प्रश्न येत नाही. म्हणून कॉपरला जर ॲसिड सोल्युशनबरोबर रिॲक्ट केलं, H+ आयन सोल्युशनबरोबर जर रिॲक्ट केलं तर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होऊ शकत नाही. सो इन जनरल द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू बिकम्स लेस निगेटिव्ह अक्रॉस अ सिरीज. जनरल ट्रेंड जो आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये आपण जर पाहिलं तर हे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते काय होत जातं आहे, लेस निगेटिव्ह व्हॅल्यू होत जाते. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ मॅग्नीज अँड झिंक आर more negative than expected from general trend. This is because this more negative value of standard electrode potential of for manganese and zinc are due to stability of half filled d subshell of Mn2 plus and completely filled d subshell of झिंक 2+. बघा, जो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा जो ट्रेंड आहे लेस निगेटिव्ह व्हॅल्यू होत जाते, परंतु मॅग्नीज आणि झिंकच्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर इथं 2.10 आहे, -2.10 आहे, -1.60 आहे, -1.20 आहे, इथं -0.74 आहे. मग या ठिकाणी -0.74पेक्षा आणखीन थोडी लेस निगेटिव्ह व्हायला पाहिजे होती, पण या ठिकाणी मोर निगेटिव्ह होते ही व्हॅल्यू मॅग्नीजची. तर इथं झिंकच्या केसमध्ये सुद्धा या ठिकाणी -0.44 आहे, या ठिकाणी -0.27 आहे, या ठिकाणी -0.24 आहे. कॉपरचं आपण पाहिलं याचं जे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं हे पॉझिटिव्ह असतं. तर इथं -0.24पेक्षा आणखीन काय व्हायला पाहिजे होती, थोडी लेस निगेटिव्ह व्हायला पाहिजे होती, पण इथं मोर निगेटिव्ह होते. तर हे कशामुळे होतं, ड्यू टू द स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड डी सबशेल ऑफ Mn2+ अँड कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल ऑफ Zn2+. म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे मॅग्नीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. मॅग्नीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s2 3d5 आणि झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 3d10. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हाफ फील्ड आणि कम्प्लिटली हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पण मॅग्नीज +2 Mn2+ याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s0 3d5 आणि झिंक 2+ 4s0 3d10 हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे काय आहे, हायली स्टेबल आहे.
हे स्टेबल असेल तर हे हायली स्टेबल आहे. मग स्टेबलकडून हायली स्टेबलकडे जाण्याचा नेहमी प्रयत्न होत असतो आणि म्हणून मॅग्नीज आणि झिंक 2 इलेक्ट्रॉन इझिली लूज करतील आणि हे हायली स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजेच काय, ही जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ही हायली स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि इलेक्ट्रॉन लूज करण्याची यांची मॅग्नीजची आणि झिंकची टेंडन्सी खूप जास्त आहे, कारण हायली स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करता येईल म्हणून. आणि म्हणून यांची इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी टेंडन्सी आहे मॅग्नीजची आणि झिंकची जास्त असल्यामुळे यांचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे ती काय होऊन जाते, मोर निगेटिव्ह होऊन जाते. जनरल ट्रेंड आपला लेस निगेटिव्ह व्हायला पाहिजे, पण ह्या ठिकाणी मॅग्नीजची आणि झिंकची काय होऊन जाते, मोर निगेटिव्ह होऊन जाते. का बरं? कारण 2 इलेक्ट्रॉन इझिली हे लूज करतील. कारण काय, 2 इलेक्ट्रॉन इझिली हे का लूज करतील, कारण 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर हायली स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांना अटेन करता येईल. म्हणून इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ manganese and zinc, or the standard electrode potential value of manganese and zinc are more negative than expected from general trend. The more negative standard electrode potential value for manganese and zinc are due to the stability of half filled d subshell of Mn2 plus and completely filled d subshell of Zn2 plus. So this is about the electrode potential, that is standard electrode potential of transition elements. ठीक आहे, थँक्यू.